नमस्कार मित्रांनो, विवेक पानमन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. लोकल मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता विजय स्टोर्समध्ये रोस्टेड नमकीन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन आहे. हे शेंगदाण्याचे शेंगदाणे आहेत, त्यानंतर पोहे आहेत, परत पॉपकॉर्न आहेत, छोटे छोटे पापडे आहेत, शेंगदाणे आहेत, पोह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि होलसेलचं दुकान आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की आहेत. तर हे तुम्हाला इथं मिळून जाईल होलसेलमध्ये. त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत. बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन तुम्हाला मिळतील. आता इथं मुंगफली, चक्की, शेंगदाणा, पोहे, वेगवेगळ्या प्रकारचं नमकीन आपल्याला मिळून जाईल. इथं शेव आहे, डाळ आहे, आता चिक्की आहे, लाडू आहे, उपवासाच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं मिळून जातील. ते महाराजांनी आता बाजरी घेतलेली आहे. वावरात असते ते बाजरी काढायला काढीत आहेत का नाही काय माहिती. आता खाते ते कशी लागते महाराज. हां टेस्ट मस्त. या अजून इथं वेपर्स पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. उसमें क्या है भैया वो वाला पैकेट? नहीं वो वाला हाँ इसमें एक तिल की पपड़ी आती ना, पापड़ टाइप. ओके. बेवार वाली तिलपट्टी ठीक आहे. उसका मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी पण आहे. गर्दी असताना आपण राहिलोय. मस्त मार्केट आहे इथं. तुम्ही कपड्यांचं मार्केट आहे, चपलाचं मार्केट आहे, गारमेंट्सचं मार्केट आहे. इथं कपडे वगैरे घ्यावं तर काय असं वाटायला लागलंय आता. महाराज कपडे घ्यायचे इथं. चहा पावडर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चहा पावडर आहे, कपडे आहेत आणि तुम्ही बघू शकता बांगड्या पण आहेत. तुझी जागा आहे. तर लय मोठं मार्केट दिसतंय. क्वालिटीवालं पिंक सिटीतलं मार्केट. पिठे कसलं तरी कपड्याचं मार्केट आहे, राख्या आहे, काय बाबा लय मोठं मार्केट आहे. इथं काहीतरी आयटम बनवून राहिले. मिरची वाडा, सोन्याचे दुकान आहे इकडं, सिल्वर गोल्ड मार्केट बरंच मोठं आहे. आणि आपण सगळं मार्केट फिरून राहिलोय. ताते महाराज येऊ राहिलेत. ताते महाराज आणि आपण सगळं मार्केट फिरून राहिलोय. क्वालिटीमध्ये मार्केट फिरताना एक अंदाज येतो का इथल्या परिसरात काय काय फेमस आहे, काय फेमस नाही आहे. टावेली, त्याच्यानंतर इथं पुढचे प्रॉडक्टचे लोणचे. जयपूरचं मार्केट फिरून राहिलोय. जयपूरचं मार्केट फिरताना एवढी भारी वाटू राहिलंय ना. वेगवेगळ्या प्रकारे चहा आहे, चहाचं मार्केट आहे. चहाच्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या चहाच्या पावडर आहेत. चहाच्या पावडरचा वास लय भारी येतो इथं. मस्त असं फिरून राहिलोय. वेगवेगळ्या ठिकाणं वेगवेगळ्या गोष्टी, आचार, पुढं किराणा दुकान, पुढं गेलं का त्याच्यामध्ये हे चपलाचे दुकानं, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आचार, सगळं फिरून राहिलं. आखो का अस्पताल, डोळ्यांचा दवाखाना आहे. ते डोळ्यांच्या दवाखान्यात आपण आलोय. वेगवेगळ्या प्रकारचं मार्केट आहे. अरे याला काय आलंय महाराज, याला काय आलंय असं. मार्केट फिरताना क्वालिटी असा विषय इथं. आपण आलेलो आहे आता नाहरगड फोर्टच्या तिथं. आपण गल्ल्यानी फिरून अक्षरशः नाहरगडला पायी चाललेलो आहे. नाहरगडच्या दिशेने जाताना आपल्याला दिसलेलं आहे सिल्वर ज्वेलरी मार्केट. मस्तपैकी आपण फिरतोय. पिशवी घेतली, त्या सामान घेतलंय, काही खरेदी केली आहे. खरेदी करून आपण निघालोय नाहरगडकडे. नाहरगड समोर तुम्हाला दिसतच असं तो गड आहे. बाकीचे अपडेट देतो. सोन्याची बाळी, चैन, त्याच्यानंतर नेजपिन, राजकोटचेवर, दिल्लीचेवर वेगवेगळ्या प्रकारचं मार्केटमध्ये इथं मटेरियल भेटतंय. तर आपण बघू शकता, ह्या मार्केटचा आनंद घेऊ शकता, इथे येऊ शकता आणि रस्त्यांनी पायी फिरून जयपूर छानपणे एक्सप्लोअर करू शकता जसं आम्ही केलं. नाहरगडला निघालोय. आता ते महाराज एवढा डेंजर आहे ना, कोणत्या रोडने नाही. भारतातली मॅप बरी याला सुचतात, इकडचे मॅप डायरेक्ट ब्लॉक करून टाकलेत भाऊ. फिरून राहिलाय. आता चेक करतोय रोड ब्लॉक आहे का. त्याला विचार ना, याला विचार ना. आता कुठून चालव बघा या पैलवानांनी कुठून चालवले.
सटका त्यात पायी नशी बुटाड घातलीत. आता काय हाल चाललेत माझे. मनुष्य हो कॅलरीज बनवायला खायला चाललोय आता नारगडकडं. मस्त असा किल्ला बघतो आता कसं नाही. गुगल मॅप बघत आपण आलोय नारगड फोर्टवर. ते तुम्हाला दिसत असते हे रस्ते आपण चढून आलोय. आता हे ग्राउंड आहे, हा तलाव आहे आणि हा जयपूरचा नजारा आहे. हे जाते महाराज. आपण आता नारगड फोर्टच्या जवळपास नारगड. आपण आता नारगडवरती जाऊयात. घाम आलाय, घाम पुसूयात. दाते महाराजांनी ना तिकीट काढलंय आणि त्यांनी ना तिकीट ज्या वेळेस त्या तिकीट कलेक्टरकडे दिलं तर त्यावेळेस त्यांनी त्याला पंचिंग मारलं. त्यावेळेस आठवण झाली बसची नाही का. आपण आलेलो आहे आता याला नाहरगड फोर्ट. महाराज थांब ना, तेव्हा किती माहिती दिली नाहरगड फोर्टची माहिती वाचतो. आणि पाहू शकता हा आहे शीशमहलच्या इथं त्याच्याबद्दलची माहिती पण लिहिलेली. शीशमहल म्हणजे वाटतंय का काचेचा महल असू शकतो. हा जो म्हणजे रथ आहे, हा रथ पाहिल्यावरती कोल्हापूरची आठवण आली, कारण तिथं पण या प्रकारचा रथ ठेवण्यात आलेला आहे. शीशमहलचं तिकीट वेगळं आहे. महाराज तुम्हाला काय वाटतं वरती आहे का शीशमहल पाहणं? एवढं काय असं खास वाटत नाही. आपण एक किल्ला पाहायला आलोय. हा किल्ला आपण पूर्ण येत आणि किल्ल्याचा आनंद घेऊन आपण पुढं जाऊयात. शीशमहल काय एवढा असा आपण एक्सप्लोअर करू राहिलोय. नाहरगड फोर्ट. वेगवेगळ्या प्रकारचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि हे बांधकाम वेगवेगळ्या पद्धतीचं असून इथे एकदम थंड. बाहेर गेल्यानंतर गरमी जाणवते, इथं खूप थंड वातावरण जाणवते. इथल्या बिल्डिंग प्रकारच्या आहेत, तुम्ही पाहू शकता. त्या बिल्डिंग, इथल्या रूम्स एकदम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण. मिरर पण तुम्ही पाहू शकता. हा फोर्ट आहे. मस्त असं वातावरण. महाराष्ट्राच्या किल्ल्यांसारखं नाहीये एवढं खास. नाहरगड फिरू राहिलोय आपण. खाली संगीत वाजतंय, देवाचा भांडारा आहे वाटतंय. आणि बघू शकता हा नाहरगडचा वरचा परिसर आहे. नाहरगडचा वरचा असा सुंदर असा परिसर. नाहरगडला जयपूर असा सुंदर असा नजारा इथून दिसतोय. आपण जवळपास आता हवा महल आणि नाहरगड असे 2 ठिकाणं पाहिले आणि बाकी लोकल मार्केट प्लेस फिरलो. इथं महाराष्ट्राच्या कम्पॅरेटिव्हली पाहायला गेलं तर एवढं असं काही खास वाटत नाही. याच कम्पॅरेटिव्हली छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पाहिले तर. पण ठीक आहे, यांनी मेंटेन केलं आहे आणि चांगल्या प्रकारे काळजी घेतात. इथं काही मॉडेलिंगचे पण फोटोशूट आहे, म्हणजे त्याने अर्निंगचे पण सोर्सेस तयार करून ठेवलेले आहेत. फोर्ट बघून झालेला आहे. फोर्ट बघून झाल्यानंतर आपण आता सनसेटला न थांबता आपण निघालेलो आहे खालच्या दिशेने. राधा राणीचं मंदिर 5:30 वाजता उघडतं. आता 5ला 10 मिनटं कमी आहेत. महाराजांना रॅपिडो फ्री आलेली आहे. मारून रॅपिडो फ्री आलेली. त्यांच्या ह्याच्यावरून रॅपिडो आणि माझ्या ह्याच्यावरून एक रॅपिडो, अशा 2 रॅपिडो मारून आपण जाऊयात.